प्रभाग क्रमांक 28 हिंगणे खुर्द जनता वसाहत हा नवीन प्रभाग मला दिलेला आहे। परंतु या प्रभागामध्ये माझे लहानपण, माझी शाळाही या प्रभागात होती। इतरही लहानपणापासून मी विश्वकट्टा असेल, दांडेकर पूल असेल, यामुळे मी सर्वत्र प्रसिद्ध आणि जमिनीवरचा कार्यकर्ता, सर्वसामान्यांचा कार्यकर्ता अशी माझी ओळख आहे। त्यामुळं प्रभाग क्रमांक 35 मध्ये मला जरी तिकीट दिलं नसलं तरी मी कोणत्या याला नाराज नाही आहे। 35 मधले अनेक उमेदवार आज संध्याकाळपर्यंत बिनविरोध होतील आणि मला फक्त 28 दिल्यामुळं आम्हाला आता एक 15 दिवसाचा प्रचार करून चारही उमेदवार जे कोण असतील माझ्याबरोबर त्यांना मी विजयी करणार। भाजपचे 8 नगरसेवक मी जिंकणार आहे। सिंहगड रोडचे दांडेकर पूल ते खडकवासल्यापर्यंतचे ही मी ग्वाही देतो। वार्ड जरी बदलला असेल तर तुम्हाला वार्डची किंवा याची काही आवश्यकता नाही, तुमचा चेहराच बोलतो आणि तुमच्या चेहऱ्यावरच सगळं नाही, माझा चेहरा आहे। मी सर्वांच्या हक्काचा माणूस म्हणून मी सिंहगड रोडला प्रसिद्ध आहे। परंतु कोणतीही निवडणूक करत असताना हे काम तळागाळापर्यंत जायला पाहिजे, प्रत्येकाला मी भेटायला पाहिजे। 9-10 दिवसात जितक्यात जास्तीत जास्त उद्यापासनं जितके जास्तीत जास्त घरांमध्ये जाता येईल तो प्रयत्न करणार आणि चारही उमेदवार मी निवडून आणणार। महापौर बीजेपी पूर्ण सत्तेत येणार आहे। त्यामुळं कोणी काय म्हटलं, अपप्रचार झाला तरी भाजप 125 पार झाल्याशिवाय दिसणार नाही तुम्हाला। सर्व आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्याच्यामुळे सर्व प्रभागात आमच्याकडे भरपूर भाजप म्हणजे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, केंद्रीय मंत्री आमचे मुरलीधर अण्णा असतील, त्याचबरोबर माझ्या मार्गदर्शक माझ्या प्रभागातील आमदार माननीय मंत्री महोदय माननीय माधुरीताई असतील, आमच्या पक्षाचे अध्यक्ष धीरज भाऊ घाटे असतील, राजेशजी पांडे असतील, त्याचबरोबर गणेशजी बिडकर असेल, बाबाशेठ मिसाळ असेल व सर्व आमदार पदाधिकारी मिळून ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे। संपूर्ण पुणे शहरात ही निवडणूक जिंकणारच आहोत आम्ही।